हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहे. हा मी न्यूजपेपर घेतला आहे. ही माझी समोरची बाजू फोल्ड आहे आणि ही ओपन बाजू आहे. चला तर आता आपण याच्यावर मापे टाकू. उंचीचं माप टाकून घेणार आहे. उंची आपली 14.5 आहे. त्याच्यामध्ये प्लस 1 इंच 15.5 एक मार्क करते मी. खालून रेष मारून घ्यायची सरळ. त्यानंतर शोल्डरचं माप घ्यायचं आहे आपल्याला. शोल्डर 5.5 घेतले. त्याच्यानंतर लगेच गळा रुंदीचं माप देखील घेऊन घेते मी 2.5 इंच. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच. इथून चेक करून घ्यायचं आहे 5.5. लाईन मारून घ्यायची. त्यानंतर पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला. पुढचा गळा आपला 5.5चा आहे. त्याच्यात प्लस अर्धा इंच 6 वर इथं मार्क करायचे. त्याच्यानंतर खालून देखील 2.5 इंच घ्यायची गळा रुंदीचं माप. लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर आपण आता इथं छातीचं माप टाकणार आहे. 40चा चौथा भाग किती झाले? 10 इंच. 10 इंच एक मार्क करून परत 2 इंच शिलाई मार्जिन घेतली मी इथं. कमरचं माप घ्यायचंय. कमर 34 आहे. 34चा चौथा भाग 8.5 इंच. बॅकच्या टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच. इथून आपण मोंढ्याचं माप देणार आहे. फ्रंटचा 1 इंच, बॅकचा 1.5 इंच. पुढच्या गळ्याचा देखील आकार देऊन घेते मी. त्यानंतर आता क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचंय. खालून 2.5 इंच घेतले. इकडनं देखील एक 2.5 मार्क करायचंय आणि एक अर्धा इंच किंवा पाऊण इंच देखील घेऊ शकतो. अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता कटोरीचं माप टाकणार आहे आपण इथून. कटोरी 40 साईजला आपल्या कटोरीचं माप आहे 6 इंच. त्यानंतर इथून देखील 6 वर एक मार्क करून घेते मी. इथून 1 इंच मार्क करायचे. इथून 2.5. इथून लाईन ओढून घ्यायची. जसा आकार जाईल तसा जाऊ द्यायचा आहे आपल्याला. आता एवढी मार्किंग झाली. आता आपण कट करून घेऊ.
इथून मधून फोल्ड केलंय तिथं कट करून घेऊ, म्हणजे आपला बॅकचा पार्ट वेगवेगळे होतील, बॅक आणि फ्रंट. त्यानंतर आता खालून आपण क्रॉस पट्टी कट करू. मोंढा कट करायचा आहे फ्रंटचा. पुढचा गळा देखील कट करून घ्यायचा आहे. कटोरी कट करून घेऊ आपण. आता आपण इथून थोडीशी असे तिरकं आहे ना, ते असं अर्धा इंच वर जाऊन असं कट करून घेणार आहे, कारण कटोरी जॉईन होताना आपलं कटोरी जास्त होऊन जाते फ्रंटला जॉईन करताना. तर मी इथं पेपर घेतला आहे, पेपरवर आपल्याला कटोरी ॲज इट इज अशी तिरपी ठेवून ड्रॉ करून घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीने. कटोरी ड्रॉ केली. आता आपण साईडनं मापे वाढवून घेणार आहोत. या साईडने 1 इंच वाढवायचं आहे खालून, आणि वरतून अर्धा इंच गळ्याच्या साईडने. त्यानंतर इकडनं 1.5 इंच, आणि इकडनं देखील अर्धा इंच वरती जाऊन असं वाढवून घ्यायचं, आणि या 1.5 इंचाला आपल्याला जॉईन करायचे ते. आता आपण याचं सेंटर काढून घेऊ. अगोदर हे दोन्ही जोडून घेते. आता याचं सेंटर काढून घेऊ. सेंटर पासून खाली 1.5 इंचावर एक मार्क करायचे, हे जोडून घ्यायचे जसंच तसं तिरपं असं आपल्याला जोडून घ्यायचे दोन्ही साईड. आता कटोरी आपली ड्रॉ झाली, आपण आता कट करून घेऊ. अशा पद्धतीने कटोरीची कटिंग झाली आहे. आता आपण बाहीसाठी अगोदर बॅकचा मोंढा राऊंड मोजून घेणार आहे. हे बघा, वरतून अर्धा इंच सोडायचं आपल्याला, आणि असं राऊंड मोजून घ्यायचं. किती आला आहे? 11 इंच. इथे मी असा पेपर घेतला आहे, पेपरची फोल्ड बाजू आहे. बाईची लांबी टाकायची या फोल्ड बाजूवर. आपली बाई आहे 4ची. अस्तरची बाई असल्यावर त्याच्यात 1 इंच प्लस करायचंय. आतमध्ये कॅफाईटसाठी 2.5 इंच मार्क करायचे. इथून एक 11 मार्किंग करायची आपल्याला. आतमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतली आपण. आतमध्ये तिथून 11 पासून आतमध्ये 2 इंच मार्क करून घ्यायचं. त्याच्यानंतर सरळ लाईन ओढून घ्यायची. तर हे असं तिरपं जोडून घ्यायचं या लाईनला, जिथून 2 इंच आतमध्ये घेतलंय तिथून. आता या तिरप्या लाईनचं सेंटर काढून घ्यायचं आहे.
दंड घेर टाकून घेते मी 7 इंच, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण बाईला आकार देऊन घेऊ. 1 इंचापर्यंत सरळच ठेवायचं आहे इथं. त्यानंतर खाली जोडत आणायचं आहे बघा अशा पद्धतीने. फ्रंटचा देखील देऊन घेऊ. बॅकचा दिलाय आता आपण. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जो बॅकचा मोंढ्याचा राऊंड मोजला होता तो इथं आपल्याला ह्या बॅकच्या आकारावर ठेवून मोजून घ्यायचा आहे. कुठपर्यंत येतोय आपला तो. हे बघा इथपर्यंत येतोय 11 इंच. त्याच्यानंतर आता फ्रंटचा देखील आपण मोजून घेऊ. हे बघा हे असं ठेवलं मी. वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. याचं किती येतोय 11.5. तर हा देखील मोजून घ्यायचा आहे आपल्याला. इथे 11.5ला या दोघांचा मध्य काढायचा आहे. मध्यपासून ही लाईन अशी जॉईन करायची. आता आपली बाही ड्रॉ झाली. आपण ती कट करून घेऊ. अशा पद्धतीने बाईची कटिंग केल्यावर बाई आपले जॉईंट होताना ब्लाऊजला कुठेही कमी जास्त होत नाही. व्यवस्थित ॲक्युरेट जशी तशी जॉईंट होते आपली ती. कारण आपण मोजून घेतलेला असतो मोंढ्यांचे राऊंड फ्रंटचा व बॅकचा. त्यामुळे हे बघा अशी आपली आता बाई कट झाली आहे. त्यानंतर आपल्या आता कटोरी ब्लाऊजचे सर्व पॅटर्न